नमस्कार मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये प्रेझेंट टेन्स सक्सेसफुली आपण कंप्लीट केलेले. तर इथून पुढे आपण काय पास्ट टेन्स कंप्लीट करणार आहे. तर ते व्यवस्थित बघा. तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले नसतील, प्रेझेंट टेन्सचे 4 व्हिडिओ जे केलेले आहेत प्रत्येक टॉपिकवरती किंवा प्रत्येक टाईपवरती डिटेलमध्ये, तर ते बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते दिलेले आहेत सगळे. त्यानंतर आपण इथे चालू करतोय नवीन प्रकार, तो पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स. आता आपल्याला फॉर्मॅट महत्त्वाचे आहेत. फॉर्मॅट सगळ्या ह्याचे फॉर्मॅट माहिती पाहिजे. आता एकदम सिंपल आहे. अगोदर सब्जेक्ट येणार आहे, सब्जेक्ट, त्यानंतर वरचा दुसरा फॉर्म आणि ऑब्जेक्ट. बरोबर आहे ना? तर हा सिंपल पास्ट टेन्सचा हा काय फॉर्मॅट आहे. आता याच्यामध्ये एकच ऑक्झिलरी वर्ब आहे आणि तो म्हणजे डीड. कधी वापरायचं हे डीड? तर तुम्हाला ज्यावेळेस वाक्य निगेटिव्ह करायचं असते, निगेटिव्ह किंवा वाक्य तुम्हाला नकारार्थी बनवायचं असतं, नकारार्थी, त्यावेळेस तुम्ही काय करता? डीडचा वापर करत असता. नकारार्थी वाक्य बनवत असताना डीड आपण वापरत असतो. आता याचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. तर काय एक्झाम्पल असणार आहे? पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं की आय रोट अ लेटर. काय होतं याचं? मी पत्र लिहिलं. मराठीमध्ये काय होईल? मी पत्र लिहिलं. म्हणजेच तुमची लिहिण्याची जी ॲक्शन आहे किंवा लिहिण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया काय टोटली काय कंप्लीट झाली आहे, परफेक्टली काय कंप्लीट झालेली आहे. त्यामुळं आपण हा म्हणतो सिंपल पास्ट टेन्स. आय रोट अ लेटर. सब्जेक्ट आय आहे, वर्बचा दुसरा फॉर्म आहे रोट आणि ऑब्जेक्ट आहे अ लेटर. अशा पद्धतीनं हा सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल आहे एकदम. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. एक डीड ज्यावेळेस वाक्य नकारार्थी करतो त्यावेळेस, आणि V2चं दुसरं फॉर्म. काय होणार याचं नकारार्थी वाक्य? आय रोट अ लेटर. मग ह्याचं निगेटिव्ह करताय आपण, तर आय डिड नॉट राईट अ लेटर. अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं नकारार्थी वाक्य करा. आता तुम्ही म्हणता की सेकंड फॉर्म पाहिजे, पण हे ऑलरेडी डीड जे आहे ना आपण पास्टमध्ये यूज केलेलं, त्याच्यामुळे वर्बचा काय येणार? फर्स्ट फॉर्म येणार. हे डीड म्हणजेच काय पास्ट आहे, म्हणून ह्याचं सेकंड फॉर्म लिहायची गरज नाही. डीड ऑलरेडी सेकंड फॉर्म आहे. डू, डीड आणि डन. डू फर्स्ट फॉर्म, डीड सेकंड, डन थर्ड फॉर्म आणि डुईंग फोर्थ फॉर्म आहे. त्यामुळे ऑलरेडी डीड हे सेकंडमध्ये आहे, त्यामुळे आपण मेन वर्ब घेतलेला इथं राईट. त्याचा इंटरोगेटिव्ह काय होणार? इंटरोगेटिव्ह येस नो मध्येच डिड आय राईट अ लेटर. ओके, हे येस नो झालं. त्यानंतर डब्ल्यूएच कसं होणार? तुम्ही एक डब्ल्यूएच वर्ड वापरायचा. वाय डिड आय राईट अ लेटर. हे झालं तुमचं डब्ल्यूएच क्वेश्चन. ओके, हे झालं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. एकच वाक्य आपल्याला 4 प्रकारे करता येतं. जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करा. पहिलं झालं आपण आय राईट अ लेटर, ह्याचे 4 बघितले. मी फक्त एक एक्झाम्पल देतो, तुम्ही त्याचे जास्तीत जास्त एक्झाम्पल काय करा? सॉल्व्ह करा. तर दुसरं एक्झाम्पल बघा. ही कम येस्टरडे किंवा ही केम येस्टरडे. हे झालं, तुम्हाला कळलं. बघा दुसरं एक्झाम्पल किंवा जास्त एक्झाम्पल घेऊयात आपण, म्हणजे जास्त लक्षात राहील आणि कधी विसरणार नाही तुमचा ही टॉपिक. सब्जेक्ट अगोदर, वर्बचा दुसरा फॉर्म आणि ऑब्जेक्ट. डीड कधी वापरायचं? वाक्य नकारार्थी करत असताना. बघा काय होणार एक्झाम्पल दुसरं. तर ही घ्या. ही सेकंड फॉर्म काय? कमचं केम. ही केम फ्रॉम पुणे. तो पुण्याहून परतला किंवा तो पुण्याहून आला. तिसरं दे प्लेड, PLAYED. प्लेचं दुसरं फॉर्म काय? प्लेड. दे प्लेड क्रिकेट, CRICKET. ओके, CRICKET क्रिकेट. ओके, हे झालं तुमचं सिंपल पास्ट टेन्स. चौथा एक्झाम्पल बघा. शी कुकचं दुसरं फॉर्म काय? कुक्ड. शी कुक्ड फॉर मी. ओके, छोटे छोटे एक्झाम्पल घेतो आपण समजण्यासाठी. मोठ्या प्रकारात किंवा सेंटेन्सला काय तुम्ही ब्रेक करायचे, छोटे छोटे तयार करायचे सेंटेन्स आणि त्याच्यापासून मोठे वाक्य तयार करायचे. ओके, हे झालं तुमचं पहिलं. आता दुसरं आहे बघा. ही पास्टचं दुसरं काय फॉर्म? पास्ट. ही पास्ट SSC बोर्ड एक्झाम. त्यांनी SSC बोर्ड एक्झाम काय केलं? पास केलं. ओके, हे अशा पद्धतीनं. अर्थ काय होतो याचा मराठीमध्ये? ती केली म्हणजे ऍक्शन काय झाली? तुमची क्रिया पूर्ण झालेली आहे ना. तो आला, तो गेला,
तो खाल्ला किंवा तो पिला, त्यानंतर तो खेळला, त्यानंतर तो बनवलं म्हणजे जेवण बनवलं, तो पास झाला, अशी ॲक्शन ज्यावेळेस आहे ना कंप्लीट होते त्यावेळेस ते टेन्स कोणता असतो, सिम्पल पास्ट टेन्स. फॉर्म्युला काय, सब्जेक्ट आहे, त्यानंतर वर्बचा दुसरा फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने एकदम सिम्पल आहे, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पलच आहे, नावातच आहे सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल आहे. ओके, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा, वर्बचा दुसरा फॉर्म आणि डीड हे वाक्य निगेटिव्ह करताना आपण वापरत असतो. ओके, तर व्हिडिओ आवडला असता लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. हे व्हिडिओ छोटे छोटे बनवण्याचं कारण असं आहे की एका टेन्सवरती पूर्ण मोठा व्हिडिओ बनवला असता, पण तुम्हाला बघण्यासाठी किंवा समजण्यासाठी थोडं अवघड गेला असता. त्यामुळे काय करतोय, एका प्रकारचा एक छोटा व्हिडिओ बनवून टाकतोय ज्या की तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तो व्यवस्थित तुम्ही मिक्स करणार आहे. एक ऑक्झिलरी वर्ब जास्त आहे, त्यामुळे ऑक्झिलरी वर्ब मिक्स होणार नाहीत किंवा हेल्पिंग वर्ब मिक्स होणार आहेत. त्या उद्देशानं आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला कम्फर्टेबल असेल बघण्यासाठी. एक व्हिडिओ बघा आणि त्याचे मल्टिपल एक्झाम्पल काय करा, सॉल्व्ह करा.